नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे PW ऑनलाईन प्लॅटफॉर्मला. तर पोलीस भरती आणि आपण या सर्वातला जो महत्त्वाचा एक जो दुरावा होता तो म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय, तो सुद्धा फायनली झालेला आहे. आणि हो, राज्यात पोलिसांची जेवढी आधी पदं सांगितलेली होती, त्याच्यामध्ये आणखी जास्त पदं वाढणार आहेत. कुठं वाढणार आहेत, किती वाढणार आहेत, हे मी तुम्हाला डायरेक्टली क्लिअरली दाखवणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपला एक सर्वांचा प्रश्न आहे की जाहिरात कधी येईल आणि तोच विषय आज इथं आपण डिस्कस करू की नेमकं जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते. त्यापूर्वी भरपूर साऱ्या लोकांचे आणखी प्रश्न आहेत की बुवा मंत्रिमंडळाची मंजुरी भेटली तर मग ते जाहिरात यायला आणखी आता 2026 उजाळेल का? मी भरपूर साऱ्या ग्रुपवरती भरपूर साऱ्या वेगवेगळ्या तुमच्याकडे चॅनल्स असतील त्यावरती त्यांनी सांगितलंही असेल त्यांच्या मनाचा तो म्हणजे असेल का बाबा 2026 मध्ये होईल ते त्यांचे वैयक्तिक मत आहेत. आपण त्याच्यावरती काही बोलणार नाही. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ह्या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आठवेल. माझ्या मित्रांनो, पोलीस भरतीचे फॉर्म निघाल्यानंतर आपल्या एकूण साधं करंट अफेअर सुद्धा करणं होत नाही. इतका कमी वेळ असतो. एकदा पोलीस भरतीचे फॉर्म सुटले का आपल्या डोक्यात एकच असते, ते म्हणजे कुठं फॉर्म टाकायचा आणि कुठं किती फॉर्म आले. आपलं डोकं तोपर्यंत लागत नाही जोपर्यंत आपण चांगलं फिजिकल मारून येत नाही. आपण चांगलं जर कधी फिजिकल मारलं नाही तर मग तर त्याच्यातच राहते, अभ्यासात मनच लागत नाही. सगळ्यात बेटर गोष्ट आहे की आता अभ्यासाची वेळ आहे आणि 100% तुम्ही भरती एका महिन्यात येईल अशा अँगलनं तयारी करा. कारण की पोलीस भरती आहे. इथं कधी MPSCचं तर ठरलेलं असते. पॉलिटीचे 15 प्रश्न, अर्थशास्त्राचे 10, भूगोलाचे 10, इतिहासाचे 10, कंबाईन ग्रुप बी. इथं तसं नाही आहे. विचारलं तर प्राचीन भारताचा इतिहास आहे, मध्ययुगीन भारताचा नाही तर आधुनिक भारताचा, आणि वाटलं तर 1-2 प्रश्नाच्यावर काहीच विचारणार नाही. विज्ञानच विचारेल, भूगोलच विचारेल, करंट अफेअर्स विचारेल. एखाद्या पेपरमध्ये करंट अफेअर खळूनच विचारणारच नाही. मला काय म्हणायचं आहे, आपला पॅटर्न हा खूप विस्तृत आहे. त्याच्या अँगलनं आपल्याला तयारी करायची आहे. बरं, त्यावरती बोलू. जाहिरात कधी? जसं की तुम्ही पाहू शकता, मंत्रिमंडळाचा निर्णय कधीचा आहे? 12 ऑगस्टचा. आजची तारीख किती आहे? 15 ऑगस्ट. ठीक आहे. महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 15,000 पोलीस भरतीस मंजुरी देण्यात आली. आता कोणाला डाऊट आहे काय? हे कोणाचा आहे? महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता पहिले म्हटलं होतं 15,000 पदास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि 15,000 समथिंग प्लस पदं होती यावर्षी SRPचे, आणि ड्रायव्हरचे पदं मागच्या वर्षी तुलनेत खूपच कमी आहे. कारागृहाची सुद्धा कमी आहे. यावर्षी पदं हे पोलीस शिपायांचे मागच्या वर्षी तुलनेत खूप जास्त आहे. ठीक आहे. आणखी कालचं अपडेट आलेलं आहे. 14 ऑगस्ट तुम्ही पाहू शकता. सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांची इथं सिग्नेचर आहे आणि यांच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, विषय आहे 2024-25 भरतीबाबत. आता निर्णय पाय काय न्यूजच आहे. तुम्ही नाही लागले, मी नाही लागलो, पण कोणतरी इथं लागणार आहे. त्याचं भविष्य उजळणार आहे. माझ्या मित्रांनो, इथं काय म्हटलं आहे, उपरोक्त विषयास अनुसरून खालील नमूद घटकांचे अधिपत्याखालील नवनिर्मित पोलीस ठाणे चेकपोस्ट करिता निर्माण करण्यात आलेल्या पदांमध्ये पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांच्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदरची पदे हे पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमध्येच भरून घ्यायची आहे, अशी मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे पहिले जे पदं सांगितले होते त्याच्यामध्ये आणखी आता पदं वाढले. ते कोण्या प्रकारे? नवी मुंबईला 210 पदं, नवीन पोलीस स्टेशन निर्माण झालं म्हणून. नागपूर शहराला 235 पदं, नागपूर ग्रामीणला 192 पदं, पुणे शहराला 854 पदं, कारागृह विभागामध्ये 26 पदं, असे 1517 रुपयांचे पदं वाढले. म्हणजे कोणत्यातही गोरगरीब मित्रमैत्रिणींचं इथं 1517 लोकांचं या भरतीमध्ये जास्तीचं स्वप्न पूर्ण आहे. जे लिमिटमध्ये राहत होतं, म्हणजे जास्त लोकांना नियुक्ती भेटेल ना इथं जास्त जागा असेल तर. तर माझ्या मित्रांनो, हे झालं एक महत्त्वाची गोष्ट. आणि याच्यामध्ये नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहर ह्या दोन मिळून 450 जागा, 450 म्हणू शकतो. एकट्या पुण्यामध्ये 854 जागा वाढत आहेत. इथं पुणेचं स्वप्न पाहणाऱ्या, नागपूर ग्रामीण, नागपूर शहरचं स्वप्न पाहणाऱ्या खरंच हे आनंदाची बातमी आहे. जास्त कॉम्पिटिशन राहीलच, पण ती तुम्हाला खेळायला जागा राहील. दुसरी गोष्ट म्हणजेच काय, हे आपण लोकमतला आलेली बातमी पाहिली होती. त्यानंतर माझ्याबरोबर महाराष्ट्र DGIPRनं सुद्धा दिलेलं होतं. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक विशेष संधी बाब.
तर वयोमर्यादा ओलांडल्यानं सुद्धा एक संधी म्हणून आपण म्हणू शकतो माझे मित्रांनो, त्यांचं सुद्धा इथं स्वप्न पूर्ण होईल. ओके, मुद्दाम हे गोष्ट ऍड केली. आणि हे मंत्रिमंडळाचा निर्णय पोलीस शिपाई 12,399, पोलीस शिपाई चालक 234, बॅट्समन SRPF 2393, कारागृह 580. आता याच्यामध्ये कालचं अपडेट आलेलं आहे 854 पुणे शहर, नागपूर ग्रामीण, नागपूर सिटी, नवी मुंबई त्याच्यामध्ये आणखी ऍड होईल. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, ही भरती जी आहे 2024 आणि 25 ची सोबत भरती आहे ही, काय, आणि हे 15,000पेक्षा जास्त पद होईल. आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय माझे मित्रांनो, कुठं किती जागा आहे त्याची तुम्ही वाट पाहतात नाही का. आता पहा कुठं किती जागा आहेत, जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात की याच्यामध्ये ते ऍड होईल. ओके, मुंबई शहराला यावर्षी 2459 जागा होईल. ठीक आहे, 59 म्हणजे ठाणे शहराला 867, नवी मुंबई 88, आता त्या 210 अधिक आल्या बरं. मीरा भाईंदर 843, पुणे शहर 885, पिंपरी चिंचवड 356 आणि सोलापूर 55. आता भरपूर सारे पोरं म्हणतात की बा मुंबईच्या जागा कमी आहेत. मुंबईला दरवर्षी 7,000 2,500 मुंबईच्या जागा तुम्हाला मध्ये वेटिंगवर किती वाढतात. आता मुंबई शहराला 2,500 जागा साधारणतः, ठाणे सिटीला 867, नवी मुंबई 88, मीरा भाईंदर 843 आणि पुणे शहर. आता पुणे शहर कधी सोडलं तर हे वरच्या जर कधी म्हटलं ना आपण तर 4,000 जागा ह्या फक्त कोकणात चालल्या. हे 2-3 जिल्ह्यात, म्हणजे कोकणातले जे पोरं आहेत मुंबईत जे फॉर्म भरण्यात इच्छुक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली खबर आहे. त्याचबरोबर पुणे सिटीला दरवर्षी कमी शहरच्या जागा असतात, पण यावर्षी मोठी संख्या आहेत. आनंदाची बातमी, पिंपरी चिंचवड 356, सोलापूर शहर 55, नाशिकला यावर्षी मात्र शहरला 0 जागा दिलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर 150 जागा, अमरावती शहरला 34 जागा आहे, नागपूर शहरला 398 प्लस आता 234 म्हणू का आपण. ठीक आहे, याचबरोबर लोहमार्ग मुंबईला 743, ठाणे ग्रामीणला 151, कारण की ठाणे सिटीला पण 800 जागा आहे, रायगड 94, पालघर 116. आणि ह्या ज्या जागा ड्रायव्हरच्या आहेत बरं, ड्रायव्हर पहिले आपण शिपाईवर बोलू राहिलो, सोलापूरला 11, पुणे ग्रामीणला 88, साताऱ्याला 65, सोलापूर ग्रामीणला 90, नाशिक ग्रामीणला 150, अहिल्यानगरला 93, तळगाव 171, धुळे 137. याचबरोबर माझ्या मित्रांनो दिसेल आपल्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला जागा आहेत 53, जालन्याला 154 मराठवाड्यामध्ये, त्याचबरोबर बीडमध्ये 174 चांगल्या पद्धतीनं पूर्व इथं कॉम्पिटिशन करेल, धाराशिवला 123 इथं चांगल्या, अमरावती ग्रामीणला 214 नंबर ऑफ वॅकन्सी, अकोल्याला 161, बुलढाण्याला 115, यवतमाळ 150, नांदेड 199. आता लक्षात ठेवा अमरावती ग्रामीण 214, अकोला 161, त्यानंतर वाशिम 40, बुलढाणा 115, यवतमाळ 150. म्हणजे हे जे अमरावती विभाग आहे पुरा हा अमरावती विभागच दिसू राहिला आपल्याला. ठीक आहे, अमरावती ग्रामीण तर यवतमाळ, ह्या पुरा अमरावती विभागामध्ये इथं सुद्धा चांगल्या पद्धतीनं पुरं कॉम्पिटिशन राहील, कारण की माझे मित्रांनो तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या चांगल्या जागा आहे आणि वर्ध्याला सुद्धा अमरावतीच्या बाजूने चांगल्या जागा आहे. त्याचबरोबर लातूर, हिंगोली 86, नागपूर ग्रामीण 98, भंडारा 52, चंद्रपूरला 215 जागा यावर्षी आलेल्या परत, गडचिरोली 127, गोंदिया 383, गडचिरोली 383, गोंदिया 97, 94, छत्रपती संभाजीनगर 93 आणि मार्ग नागपूरला फक्त 15 जागांची भरती आहे. आता ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल माझे मित्रांनो. चालक पोलीस शिपाई मध्ये तुम्ही पाहू शकता वाशिम मध्ये 14 जागा आहे ड्रायव्हरच्या, बुलढाण्याला 14 आहेत, नांदेडला नाही, लातूरला 16 आहेत, त्याचबरोबर परभणीला 11 ड्रायव्हरच्या जागा आहेत, त्याचबरोबर 27 जागा आहेत ज्या गडचिरोलीला ड्रायव्हरच्या. त्यानंतर 234 जागा टोटल राज्यामध्ये भरल्या जाईल. आणि वरती सांगतो तुम्हाला वरच्या चार्टमध्ये ड्रायव्हरच्या जागा भरल्या जाईल. तर नाशिक ग्रामीणला 22 जागा भरल्या जाणार ड्रायव्हरच्या, साताऱ्याला 4, पुणे ग्रामीणला 4 आहेत, दुर्गला 10 आहेत, पालघरला 7 आहेत, रायगडला 4 आहे ड्रायव्हरच्या जागा. आणि याच्यानंतर 81 जागा मीरा भाईंदरला आहे, इथं लाखातच फॉर्म पडू शकते. ओके, यानंतर आपल्याला माहित आहे SRPFच्या जागा 2393 आहे. ओके, बॅट्समन इथं बॅट्समनचं नाही दिलं, बॅट्समन दिलेलं आहे, बॅट्समनच्या 6 जागा भरल्या जाईल, सोलापूर शहराला 25 जागा टोटल भरल्या जाईल. त्यानंतर बॅट्समनच्या जागा भरण्याची पहिला आहे का, पहिला मागच्या वेळेला 8 जागा आहेत वाशिमला, वाशिमला 8 जागा आहेत, 40 शिपायाच्या जागा आणि एकूण त्यातल्या वेगळ्या 8 जागा बॅट्समनच्या आहेत, 11 जागा मात्र यवतमाळला आहे. ओके,
अशा प्रकारच्या 25 जागा ड्रायव्हरच्या भरल्या जाईल. 2353 जागा. आता SRPFचं तुम्हाला माहिती आहे कुठं किती जागा आहेत. तर प्रत्येक ठिकाणी कमी कमी यावर्षी जागा आहेत SRPFला. आशा करूया त्याची जागा वाढून जाईल आणि पोरं त्यात लागणारे जास्त असेल. तर SRPFमध्ये पोरं जवळपासच लागतात. मग ते पोरं कोणती ज्यांच्याकडून 1600 बसत नाही पण अभ्यास चांगला आहे, त्या सर्व मित्रांचं तिथं काय चांगलं होते. आता राहिली गोष्ट काय जाहिरात कधी येईल? माझ्या मित्रांनो, जाहिरातीच्या संदर्भात आपण म्हणूया आता ऑगस्ट चालू आहे. आपल्याला मार्चमध्ये सन्माननीय विशेष पोलीस महासंचालक आहेत की प्रशिक्षण व खास पथके राजकुमार वटकर सर आहेत की कोणतरी एक आलं होतं माझ्या मित्रांनो मी क्लिअर नसेल तर त्यावरती एक आलं होतं त्यामध्ये म्हटलं होतं की 15 सप्टेंबर नंतर गणपती विसर्जनानंतर फिजिकल चालू. 15 सप्टेंबर तर करे नाही, 15 सप्टेंबरला फक्त 1 महिना बाकी आहेत. पण आशा करूया माझ्या मित्रांनो ऑक्टोबरमध्ये येईल. का? कारण की इकडे इलेक्शन पूर्वी भरती होणं गरजेचं आहे. जर इलेक्शन नंतर भरती होत असेल तर मग मात्र ते काय डिसेंबरमध्ये जाऊ शकते. इलेक्शन पूर्वी झाली तर डिसेंबरच्या आधी संपू शकते, लक्षात ठेवा. डिपेंड करते इलेक्शनवर. पण तुम्ही तयारी जोरदार चालू ठेवा. त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण की आता आपल्याजवळ हा शेवटचा चान्स आहे. पुढची भरती कधी होईल याची गॅरंटी नाही. कुंभमेळावा आहे. हे पोरांची भरती तुम्हाला माहिती आहे. म्हटलं होतं मागच्या वर्षी जूनमध्ये भरती झाल्यानंतर लगेच डिसेंबरमध्ये भरती आहे. झाली काय? 4 महिन्यात कोणती भरती झाली काय? कमीत कमी भरतीमध्ये 15 ते 18 महिन्याचा तुम्ही 2015 पासून चेक करा. 2016 पासून भरत्या झाल्या. 16, 17, 18च्या भरत्यामध्ये 12-12 महिन्यातून भरती झाली. पण त्याच्यानंतर तुम्ही भरतीचं कधी एक ऑब्झर्व केला गेल्या 3-4 भरती 15 ते 18 महिन्यात ते ऑलरेडी आपल्या भरतीला 13 महिने झालेले आहेत. 2 महिन्यात प्रक्रिया चालू होईल असं वाटतंय. तर तयारी करा. 2 महिने म्हणजे झाले माझे मित्रांनो 60 दिवस. विषय आहे 4. एका विषयाला फक्त 15 दिवस. पोलीस भरतीच्या बॅचच्या संदर्भात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत माहिती पोलीस भरतीच्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत मी. नक्की प्लेलिस्टला व्हिजिट करा. थँक्यू.